बदलापुरातील विनयभंग प्रकरण विधान परिषदेत गाजलं. स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा झाली पाहिजे विरोधकांची मागणी, तर दोषींवर कारवाई केली जाईल मंत्री शंभूराज देसाईंचं उत्तर. अजितदादांच्या अपघाताबाबत FIR नोंदवून न घेऊन सरकार संशय निर्माण करतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा हल्लाबोल. अपघात धुक्यातून झाला की धोक्यातून, राज ठाकरेंचा सवाल. आमदार रोहित पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. अजितदादांच्या स्मारकाबाबत दोघांमध्ये चर्चा, तर पुणे रिंग रोडला अजितदादांचं नाव देण्याची रोहित पवारांची मागणी. आमदार रोहित पवार सोमवारी पुन्हा पत्रकार परिषद घेणार. विमान अपघाताबाबत नवीन खुलासे करणार. DGCAनं थातुरमातुर अहवाल दिल्यास शांत बसणार नाही, रोहित पवारांची आक्रमक भूमिका. आमदार रोहित पवार आणि सुनील तटकरेंमध्ये दुरावा वाढला. विधान भवनात समोरासमोर येऊनही दोघांनी एकमेकांशी बोलणं पाहणंही टाळलं. अजितदादांच्या आठवणीनं चंद्रशेखर बावनकुळे भाऊक. थेट अजित पवारांना केला फोन. परत या, महाराष्ट्र वाट पाहतोय, भावनिक आवाहन. साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचं 60 कोटींची बिलं थकली. सोलापुरात FRPच्या अंमलबजावणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. जळगावात सत्ताधारी नगरसेवकांवर आंदोलन करण्याची वेळ. शहरातील ITI जवळील कचरा डेपो हटवण्याची मागणी. महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी. बारावी पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर. आरोपींच्या डिलीट चॅटमध्ये गणिताचाही पेपर फुटल्याची माहिती. डिजिटल पुरावे नागपूर पोलिसांच्या हाती. विधान भवनातील मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाला सर्वपक्षीय आमदारांची दांडी. 90% अधिक आमदारांची कार्यक्रमाकडे पाठ. राजधानी मुंबईतील मराठी भाषा कार्यक्रमाबाबत आमदारांची मात्र अनास्था. मद्य प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल निर्दोष मुक्त. अण्णा हजारेंकडून कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत. कोर्टाचा सन्मान केला पाहिजे, अण्णांची प्रतिक्रिया.